मामी मामी आपल्या घरी करा ना तुम्ही तशी वाली कुल्फी. तुम्हाला तर येते ना कुल्फी बनवता? नको ग. ए छबी बेटा, मामीला त्रास होते ना. नको मामी, नका बनवू. मामा बाहेरून आणतो ना. बस ते छबी बेटा, तसं नाही. मामीला त्रास होते, मामीला आराम पाहिजे ना. काही त्रास वगैरे होत नाही. करूया आपण एखाद्या दिवशी करूया. आज खाल्ली ना आता तुम्ही बाहेरची? हा, पण ते एकच भेटली ना. बाहेरून आणलं तर एकच मिळते, घरी बनवलं तर खूप सारे बनवसाल ना मामी तुम्ही. माझ्यासाठी ना 3 बनवाल, नाही 4 नाही 5च बनवाल. मला कुल्फी खूप आवडते ना म्हणून. एकटीसाठी 5? बापरे. मग दीदीसाठी 5 हो ना. मग बाकीच्यांनी काय खायचं? ओ, ते तर माझ्या लक्षातच नाही आलं. नाही नको नको नको. सर्वांसाठी 2-2 बनवा. आम्ही छोटे आहे ना, दोघी जणी आम्ही छोटे आहे ना, तर आम्ही असला उरला तर एक्स्ट्रा घेऊ आणखी. नाही तर मग 2-2च मामी. हो, सर्वांना 2-2 हो ना दीदी. सेम काउंट करून खायचं ना आपण सर्वांनी, शेअर करून. अगं तसं नसते. नाही मामी, नका बनवू. हिला काही कळत नाही. अगं नसतात बनवत, खूप त्रास होते ना. किती ती बनवायला खूप मेहनत लागते. मामीला आरामाची गरज आहे. मामी नका बनवू. मामी तुम्ही अंगठा का ना, अंगठा का आराम करा मामी. आम्ही बाहेर खेळू का? नाही ग. ताबा काही नाही. कुठं मला आरामच काय? मी काय झोपलेली असते का? आराम नाही पाहिजे, आराम मस्त आहे. बसा, तुम्ही असते तर मला पण करमते. बाहेर काय खेळता? आम्ही काय नाही, मोबाईल असला कोणाचा तर घेऊ आणि गेम खेळत बसू. नाहीतर मग टीव्हीत एखादं कार्टून. अरे छबी, मग आप्पाजीने कार्टून चॅनल घेतलं का टीव्ही मध्ये? नाही ना, आप्पाजीला घेता नाही आला. आप्पाजी म्हणत होते मामा आला की मामाला घ्यायला लावा, पण कोणताच मामा आला नाही घरी. बघ ग, आता तर रवी मामा येऊन गेला. लक्षच नाही ग दीदी माझं. आता आपण रवी मामाला म्हटलं असतं ना की आम्हाला कार्टूनचा चॅनल घेऊन दे, तर दिलं असतं त्यांनी. बघ ग, विसरूनच गेली. आता रात्री लक्षात ठेवशील. रात्री मामा आला की आपण त्याला घेऊन मागू. आप्पाजीला नाही घेता आलं का? अगं काहीच नसते ना. मला घेता येते ना. ती मिस कॉल द्यावा लागते ना. त्याच्यावर नंबर असतो ना, स्क्रीनवरती नंबर येतो ना, त्याच्यावर मिस कॉल द्यावा लागतो. मला घेता येते ना. तुम्हाला आवाज का नाही दिला? मी आप्पाजींना सांगितलं असतं ना. कुठलं चॅनल घ्यायचं? चला आपण घेऊ. मामीला जर घेऊन मागितलं तर मामी एकच घेऊन दे. मामाला मागितलं तर मामा 2-2 घेऊन दे. मी डोरेमोनचं पण चॅनल घ्यायला लावील आणि छोटा भीमचं पण घ्यायला लावील. हा, आणि मामाचा मूड जर चांगला असतं तर मामाला म्हणेल मामा शिनचॅनचं पण घेऊन टाक, निंजाचं पण घेऊन टाक. मला सगळेच कार्टून पाहायला मिळतील. मज्जा. मामीला नाही घेऊ देत, मामालाच घ्यायला लावील. मामी एकच घेऊन देईल. काय म्हटली छबी? नाही, काहीच नाही. नको कार्टून नको. संध्याकाळी मामाला घेऊन मागते. तुम्ही आईस्क्रीम कुल्फीच बनव जा. ती छान बनवता तुम्ही. मला आवडते तुमच्या हातची टेस्ट. आवडते मला. माझ्या दादाला पण आवडते. मम्मीला पण आवडते. हो ना ग दीदी? दीदीला पण आवडते ना? असं मग दादा आला तर नाही? दादा का नाही आला? त्याला ना क्लास लावलाय ना, मग पैसे पण भरले. मग दादा आमच्या सोबत इकडे आला असता तर मग पैसे वेस्ट गेले असते ना पप्पांचे. म्हणून मग दादाला घरीच ठेवलं. पण तो माझी आबाची जोड राहतो, पप्पा पण नाही घरी. मग तो राहतो, क्लासला जातो. त्यांनी क्लास लावलाय ना पियानोचा. त्याला छान पियानो वाजवता येईल आता. हो, दादानी क्लास लावला. हो, तू नाही लावला कुठला क्लास? नको, मला नाही आवडत. मला सर्वच येते. मला वाजवता येते पियानो. छबी, खोटं नको बोलू. एवढं नाही खोटं बोलायचं. तुला कुठं येते? मामी माहितीये का मगाशी काय म्हणत होती ते हे आहे ना, ते मामाचं ते इन्स्ट्रुमेंट नाही का, त्याच्या मामा गाणं वाजवतो. तर ही काय म्हणत होती, मला वाजवता येते. मग वाजवायला घेतलं ना तर काही येत नव्हतं. कुकडी बटणं दाबत होती. मग मम्मी ओरडली हिला आणि मग मम्मीने ठेवून दिलं ते वर. काही येत नाही हिला आणि म्हणते मला येते. काही येते ना ग? कशी का तू येते ना ग दीदी मला? ते मगाशी ते इन्स्ट्रुमेंटच खराब होतं. मला येत होतं, पण ना ते बिघडलेलंच होतं. आधीच बिघडलेलं होतं. मी काय नाही केलं. कुठलं? ते मामीच्या रूम मधलं, मोहिनी मामीच्या रूम मधलं श्याम मामाचं होतं ते काहीतरी. ओ, असं का? बापरे, मग बिघडलं का ग? मी नाही बिघडवलं. मला नाही माहिती. मी त्याला काहीच नाही केलं. ते आपोआपच बिघडलं. ते आधीच बिघडलेलंच होतं ते. मी काय नाही केलं. कोणी म्हणते का? कोणी म्हणून राहिलं का तुला? तू नाही बिघडवलं, ते आधीच बिघडलेलं होतं. जाऊ दे. मामीला सांगितलं ना? मामी जवळ दिलं ना? हा, मामीजवळ दिलं. मामीने ठेवून दिलं ते वर. पण मी नाही बिघडवलं ते. ते आधीच खराब होतं ते.
इनच बिघडवलं मामी, खोटी बोलती ही. इनच बिघडवलं, मला माहितीये. कुठल्याही वस्तूला हात लावत राहते, म्हणते मला येते मला येते, काही येत नाही हिला, वस्तू बिघडवून टाकते. आप्पाजींचा घड्याळ पण हिने हातातून पाडून टाकला खाली. सांगितलं का ग तू आप्पाजींना? नाही ना ग, तो पडला ना, तो घसरला माझ्या हातातून. मी नाही पाडलं त्याला, तसंच पडला. मामी बघा बघा, मी ना असा घेतला, असं म्हटलं हातात घालून बघते कसा दिसतो म्हणून, तर तो ना पडूनच गेला माझ्याच्यानी. मी नाही पाडलं, मी तोडलं नाही ते पडलं म्हणून तुटलं ते. बरं बस झालं, जाऊ द्या. आता भोंगा फुकते आमची बाई. बरं जाऊ दे. मैगा छबीनं काही नाही केला, माहिती आहे मला, मी होती तिथं. छबीनं काही नाही केला, तो घड्याळ खाली पडला म्हणून तुटला. हो की नाही छबी? तसा थोडी तुटला तो. हा ना मामी, तो खाली पडला म्हणून तुटला, तसा थोडी तुटला तो पडला नसता तर थोडी तुटला असता. दीदी कट्टी, दीदी सोबत मी कट्टी घेते, दीदी माझ्यावरच नाव घेते. मी चालली मम्मीकडे. बघा मामी कशी आहे ही. अगं राणी ती छोटी आहे बेटा, जाऊ द्या. पडला तर पडला, जाऊ दे. आपाजींना माहिती आहे का घड्याळ पडला म्हणून, तुटला म्हणून? हा माहिती, आपाजी तिथंच होते. बरं जाऊ द्या मग, जाऊ द्या. रडींना नाही तर ते मग जाऊ द्या, तुटला तो. चला खाली जाऊ. काय करायचं आहे आता? भूक लागली का काही? हो ना, भूक लागली. मामी आपण भेळ बनवता का? मला छान भेळ बनवता येते. मी मस्त भेळ बनवते. माझ्या घरी ना मम्मीला स्वयंपाकाचा कंटाळा आला ना, तर मग मी भेळच बनवते छान. माझ्या पप्पांना तर माझ्या हातची भेळ खूप आवडते. तुम्हाला बनवू का मामी भेळ? मी छानवाली, मला मस्त बनवता येते. बापरे, राणी हुशार आहे, भेळी बनवता येते का? चला मग आपण बनवूया. पण आता उसळ तर काय माहिती, नसेलच कोणती सकाळची उरलेली आहे का ती? मला नाही माहिती. चला मग आपण किचन मध्ये बघू. सकाळची उसळ जर असेल ना उरलेली तर मस्त भेळ बनवू. मग उसळ टाकली की अजून मस्त भेळ होते. नसेल तर तशीच बनवू. चला. हो चालते ना. हो करा म्हणा तसं. बरं, फक्त ते पाजावं ना, बरोबर बोलून घे जा. नाही तर गावात हळ्यान घेते का कोणी, नाही तर नसतंच. उगाच भांडणाचे धंदे नाहीत पाहिजेत. मग पळं गिळं बोललं गेलं बद्दशीर बोलून घे. तू जायचं पहिले बोलून घे सगळं. तू काही चालली? अरे बाबू, मला आता माझ्या घरी आता आज संध्याकाळी चालले मी. मला घरी जायला लागते. आणि तिकडून येईन का बरे मी. मग इकडे राहतो मी 8-10 दिवस. श्रावणी सुट्ट्या आहेत ना आता तिचे क्लासेस सुरू होईपर्यंत थांबतो, मग चालले जाईल. मग हा तर वहिनीचं म्हणणं झालं असं करू. म्हटलं बरं होतं. कुठे म्हटलं तर 2-2.5 हजार कुठून येतात रे? तेवढाच येईल कारबा. हातभार लागतातच. पिंकीच्या पुढच्या वर्षी ट्युशन आहे, ते 10वी आहे यंदा तिची. या ट्युशनला लावणं हे लावणं. उरलं गेले, जाऊ दे म्हटलं. तुम्ही माघारा हे देऊन द्या म्हटलं 2 खोल्या भाड्यानं. हो जाऊ दे, पाहता येते मग वर्ष 1.5 वर्षानं जसं जमलं तसं. तेच म्हटलं. ते काय मग आपलं जसं पद्धतशीर झालं सगळं तर नाही सांगता येत ते किंवा जाऊ द्या आमचं घरी काम करू होऊन जाते. तू जेवला रे बाबू? नाही, आणला डबा आणला मी घरीच. जेवलो नाही अजून, जेवतो ना आता. आज सुट्टी आहे तर घरी असेल नाही? हो आज आता घरीच. डबा आणला बाहेरून घरी. म्हटलं तिथे जेवल्यापेक्षा घरी जेऊ शांततेनं. आता जेवतो थोड्या वेळानं. राणी ग. हा कोण? 1 मिनिट. अंकल रानी है क्या? हाँ बेटा, रानी घर पर नहीं है, तो गाँव गई है उनके मामा के गाँव. ओह, मुझे लगा आप दिखे तो मुझे लगा रानी भी आ गई. रानी आई नहीं क्या अभी तक? नहीं बेटा, वो नहीं आई. सॉरी अंकल, मैंने आपको डिस्टर्ब किया. अरे नो बेटा, नो प्रॉब्लेम. दरवाजा उघडा राहिला का नाही, मला लक्षही नाही. हॅलो, हा कोणी आलं का? ठेवू का? नाही हो आशा, हे शेजारची पोरगी होती, राणीला विचारायला आली ती. मी डबा घेऊन आलो, दरवाजा उघडाच आहे, लक्षच नाही मला. सांगत येऊन बसलो म्हणून ते आली. तिला वाटलं मी दिसलो असेल, तिला वाटलं राणी आली का. राणीची मैत्रीण आहे, इथं आपल्या शेजारीच राहते, शेजारच्या फ्लॅट मध्ये. हो का? बरं ठेवते मग मी. जेवतो. जेव शांततेनं. हो ते पाय मग तू सगळं कर बरोबर. ते बोलून घेतो तू, स्पष्ट बोलतो. हा, ते वहिनीच्या भरोशावर नको ठेवते. वहिनी काही बोलणार नाही. हा, फसवतील ते लोक. कसं काय कडक बोलते संग जरा. हा, दर महिन्याला लागतील म्हणा, ऍडव्हान्स देऊन दे म्हणा 12 महिन्याचा. हा, टेन्शन नाही. त्या 12 महिने देत असेल तर घेऊन घे, काही देणार नाही. पण 12 महिन्याचे पैसे खट्टा नाही. हाजीर बाबू, 12 महिन्याच्या खटा देतात का? ते मजुरी करतात. हो पाहते बरोबर करून. हा चल, ठीक आहे मग, ठीक आहे. हो. का मी ना लय दिसाना दिसली, लागली वाटते आता कामा धंद्याले. माहिती गेली वाटते चाली. हो मग आता पाय, 3 महिने झाले ना. आता कामाला नाही तर का झपेलच राहतं काय? काय जन्मभर आराम करतं. माय गेली हो माय बे. मायले जाऊन 15 दिवस झाले. हो माय का जुन्या घरात गेले म्हणता राहिले. हो आता नाही तसा आमचा वापर होताच, जुन्याही घरात होताच वापर. राहिले म्हणजे काय स्पेशल नाही जायला लागलं तर ते मला सामान होतच. कारण आता आम्हाला पोंगे तळायला लागतात बाई. आमच्या घरी एवढं मोठं तैनाचं काम आहे तर नाही स्वयंपाक खुली थोडी करत जाऊ. मी तिकडेच होतं माझं स्वयंपाक पाणी हे ते. नाही असं राहणं उठणं बसणं समोरल्या घरात होतं ना. बैठकीत सपा गिपा टाकला होता तुम्ही. काय मग तो सपा कुठे ठेवला होता? सोफा मागच्या ह्याच्यात नेला ना. हो ते भाड्यानं दिलं ना बाई. काय बाई एवढं घर बांधलं माय, काय हो माय.
बाई शेवटी नशिबातच आहे बाई तोला तर बाई. मी तर म्हणतो तुझ्या सळा सारवून काही सरत नाही बाई व. मागच्या घरात सारवा लागते ना वाटते. हो चुलीजवळ सारवाच लागते. हो तसे माझ्या सासऱ्याचे खोलीत ते तिकडेच राहत ना, ते मातीच्या आवडतच जाय तर ते बी सारवा लागतच जाय. मला काही फरक नाही पडत. मा बापाच्या घरी मातीच आहे त्याच्यानं मला काही एवढं काही फरक नाही पडत. तुमचं काय चालू आहे? पाहायचं म्हणलं पोराला म्हणलं घर बांधतो, पोराचं लग्न करावं लागते ना. पाहिजे ना असली कोणती पोरगी नात्यात दाखवच. नात्यात नाही बाई कोणती, आता असलं काय तर सांगेन माय. लग्न करता का औंधा पोराचं? हो लग्न करून टाका एकदाच वालं. आता बापूर चांगलं कमवते ना, मग लाईन वर लागलं ना माय बाई. एक दिवस घरी नसते मग त्याच्या बगर तर काही कामच होत नाही म्हणलं. काल खांबा लावून होता तर स्पेशल साहेबाचा फोन आला म्हणलं त्याले. मग साहेबानं म्हणलं तुम्ही याच, तुमच्याशिवाय हत्तच नाही. एवढा महत्वाचा आहे मा पोरग त्याच्यात. साजरा कमावते ना, मग 25,000 रुपये तर बसे एका दिवशी आणते. रस्त्याने सापडत असतील त्याले फोकांड्यात बाई. बाया जोडून आहे का बाई? किती कस सांगा किती कस नाही. लाईन मग 25,000 एका दिवशी कमावते. कोण लाईना कापते का लोकांचे? कोणाले काची कोणाले काची, लोकायला तेवढंच पडते बरं दुसऱ्याच्या दुःखावर बोट ठेवणं. तिले का माहित नाही का मुद्दा म्हणून आली आहे माझं. बरं आहे ना माय मग. हो करून टाका पोराचं लग्न. आलाय ना याला असता तुमचा वजे वजे. मी तर म्हणतो एकही मांडवात केलं चालते दोघायचं. बरोबर दिसतात बाई दोन्ही पोरं. हो पण आता मोठ्याचं करू ना पहिले. लहान वेळ टाइम आहे अजून. लय ना शिकून राहिला ना, लय शिकून राहिला हो तुमचा पोरगा. लय दिवसाचा माय जाते येते, एसटी वर जाते येते. काय कोणता कोर्स करून राहिला तो? ITI करून राहिला ना. हो माय बाई तू बी भल्ला हुशार आहे बरं. लय हुशार आहे मा पोरगा. मग माय दोन्ही पोरं लय साजरे निघाले बाई. लय हुशार लय कमावतात माय बाई. बापाले म्हणतात बाबा आता तुम्ही काहीच नका करू, बसान खा. मला तर म्हणे आई आता नयन घर बांधलं की बगई टाकतो म्हणे त्याच्यात. आणि बाबा तू बगईवर बसत जाय म्हणे. काहीच करायचं नाही म्हणे, जमिनीवर पाय ठेवायचा नाही. बरं आहे ना माय बाई, मग चांगलं आहे ना. हो म्हणून म्हणलं पोरगी अशीच पाहिजे साजरी, आपल्यातलीच असलेली बरी. नाही तर पोराला साजरी माय सुनाला अज्जात येतात बाई. काय करतं मग? मा घर कसं स्वर्गासारखं आहे. मा घरात सून बी तशीच पाहिजे साजरी. हो नाही तर ते स्वर्गासारख्या घरात तुम्हाला काही स्वर्गवाशी करीन तर सांगता नाही येत. काय म्हणलं? काय नाही म्हटलं चल म्हटलं बाई येतो. चांगला आहे म्हटलं. असली कोणती नात्यात पोरगी तर सांगीन. सध्या तर काही माझ्या ध्यानात नाही बाई. सांगजो कसं मग पोराला सप्परीच्या खांडाचं येसन नाही अजिबात. मग पोरग सप्त खात नाही. मग काचच येसन नाही ना बाई, काचच येसन नाही मा पोराले. सांगजो साजरी पोरगी कशी अशी आपल्याला आपल्यासारखी पाहिजे साजरी. घर कामात हुशार असली पाहिजे. तुला तर माहित आहे मा काम किती पट्टाईत आहे तर. आणि सुन गाफल भेटली तर मा कसं भागीन? हो माय बाई आता तुमची सून तुमच्यासारखी पटाईत लागीन. बरं माय बाई मला लेकरू उठलं असेल बाई. जातो बाई बी. हो माय बाई त्या पोराचंही बाई पापच व. आला माय जन्माले तर लय मोठं घर होतं आणि जन्माले आला नाही तर लागी माय मातीच्याच घरात. त्याचंच पाप म्हणा बाई. काही पाप नसते पुण्य नसते काय? मी काही माझ्या लेकाले काही आयता पाठ नाही देत बसायले. त्याचा तो करीन, त्याचा तो कमवीन आणि राहीन. आमचं जे हाय फुटकं पतेरा तितकं त्याला लागलं तर लखलाप नाही तर त्याच्या बळावर तो कमावीन. निकेम्या पोरा निकम्मा नाही बनवत बापाच्या घरात राहणारा. बापाचं काय पाहिजे त्याला? दिवाण त्याला 2 हात दिले 2 पाय दिले डोकं दिलं. करीन आणि खाईन आणि कमाईन. प्रत्येक जण आपापल्या नशिबानं खाते म्हणलं. देव चोच देते तर दाना बी देतेच म्हणलं. कमावण्याची अक्कल असली पाहिजे. तसं नाही म्हणून राहिली व माय बी. तुला तर रागच आला माय. नाही राग गीत नाही येत मला का राग येणार आहे माय. सांगून राहील तुम्हाला त्यातली गोट. बल्ली गेली तोऱ्यात. जे हाय ते तर लोक बोलतीलच. चालली मोठी तसं काही लोकांना माहित नाही. आम्हाला का माहित नाही, समजा माहित आहे. सारा नवऱ्यानं काढलं अंधार आणलं. 10 लाखाचं नुकसान केलं होतं. 10 लाखाचं काय बाई असा डिढंग्या नवऱ्या भेटला. आता काय पैत म्हणा इकडे तिकडे तर नशिबच फटकं. कर म्हणा किती वय करतात. मट्टी गेली पंगे ताई ते पंगे इकते. आलूची गाडी लावायला ते काय काय करते. नशिबात असला तितकंच भेटते म्हणा. दुसऱ्याचं वळून नाही भेटत. मोठा देर आले कोरलं घर बांधून घेतलं त्याच्या अंगून. नंदाई जोडून सबान करून घेते. पण तो नशिबीच नाही म्हणा ते. तो निढंग्या नवरा भेटला तुले. चालली मोठ्या उलसक म्हणलं तर लागे गाल फुगून गेली. मला काय करायला लागते